निकालापूर्वीच्या स्टॉक मार्केट बाबतच्या शहांच्या वक्तव्याची आता इंडिया आघाडी तक्रार करणार अशी माहिती मिळते आहे। इंडिया आघाडीचे खासदार आज सेबीकडे सकाळी 11 वाजता या संदर्भातली तक्रार करणार आहेत। इंडिया आघाडीच्या खासदारांनी शरद पवार यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। निकालापूर्वीच्या स्टॉक मार्केट बाबतच्या शहांच्या वक्तव्याची आता इंडिया आघाडी तक्रार करणार अशी माहिती मिळते। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, आपण पाहू शकतो खरं तर स्टॉक मार्केट बाबत अमित शहा यांनी वक्तव्य केलेलं होतं आणि त्या वक्तव्याची आता इंडिया आघाडी तक्रार करणार अशी माहिती मिळते। गौरी, खरं तर महत्त्वाचा मुद्दा आहे अक्षरशः, कारण की अमित शहा यांनी केलेलं विधान स्टॉक मार्केट बद्दल, त्याच्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये वाढ झाली होती आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस निकालाचे कल आले, निकाल लागला, त्यावेळेस स्टॉक मार्केट पुन्हा खाली घसरलं आणि अनेक लोकांना जो तोटा झाला। आणि या संदर्भात राहुल गांधी यांनी थेट अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती। आणि याच पार्श्वभूमीवर आता इंडिया आघाडीमधल्या खासदारांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर 11 वाजता म्हणजे तासाभरात जे ते या संपूर्ण प्रकरणासंदर्भात गृहमंत्र्यांच्या विरोधात सेबीकडे जे ती तक्रार करणार आहेत आणि त्याआधी त्यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।